राधानगरीच्या पुढे मी अजून एक गाव एक्सप्लोर करत आहे. सकाळी सकाळी एवढ्या थंडीत आजी काम करत होत्या. राधानगरीतून जात असताना डोंगराच्या पायथ्याशी मला एक गाव दिसलं. भारी वाटत होतं लांबून बघताना. गावाची वाटच सापडत नव्हती. बारक्या रोड मधून खाली आलो गावात. थंडी लय बेकार वाजत होती. मामा उभारले होते, तिथे जाऊन उभारलो मी लगेच शेकोटीला. करंज पेन मध्ये पोहोचलो. गावात मंदिराच्या समोर बारकी पोरं क्रिकेट खेळत होती. लय दंगा करत होती पोरं. गाव तसं आमचं चांगलं आहे, कारण सांप्रदायिक गाव आहे, सांप्रदायिक. फक्त पूर्वी किती होती, म्हणजे दारू गुटखा बिटखा बंद आहे. त्यामुळं व्यसन आमची नाही. इथं या जागी जनावराला उभं करून औषध आणि इंजेक्शन देतात हे मला पहिल्यांदाच समजलं. आपुलकीपणा मामांच्या बोलण्यात खूप होता. आमची ओळख खूप जुनी आहे असं वाटत होतं मला. इथनं जातो असं खाली येतो, तुमचं गाव बघतो. तुम्ही कुठे गेला? तुम्ही कुठे गेला? वर घर आहे तुमचं? अरे मला वाटलं वर शेतात गेला. एवढासा काय विषय संपला. गाव खूप सुंदर होतं. जसं सह्याद्रीनं कुशीत घेतलंय असं वाटत होतं. पावसात गाव लय भारी दिसणार. वर डोंगर आणि सगळीकडे हिरवळ आणि हवेत मातीचा वास. हेच मला आवडतं. नवी माणसं, नवी अनुभव, नवीन ठिकाणं आणि प्रत्येक नव्या गावात आपलंसं वाटणं.